मुंबईहून गोव्याला केवळ 6 तासांमध्ये 150 पर.कि. मी वेगाने धावू शकणारा कोकणच्या हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा राज्य रस्ते महाविकास मंडळाने जाहीर केली आहे। या महामार्गाची लांबी 376 किलोमीटर असून एकूण खर्च 68,720 कोटी येणार आहे। तसेच हा महामार्ग 6 पदरी करण्यात येणार असून 2 सर्व्हिस रोड असणार आहे। या महामार्गावर एकूण 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि ओव्हरपास 68 असणार आहेत। तीनही महामार्ग एकमेकाला जोडले जाणार आहेत। मुंबई गोवा महामार्ग गेली 17 वर्ष रखडलेला तर सागरी महामार्ग 30 वर्षांपासून रखडला आहे। सागरी महामार्गावर रखडलेल्या आगरदांडा, बाणकोट, रेवस आणि दाभोळ जयगड या पुलांची निविदा नव्याने काढण्यात आली आहे। या 2 महामार्गाची स्थिती अशी केविलवाणी असताना आता कोकणवासियांना आणखी एका महामार्गाचे आमिष सरकारने दाखवले आहे। हा महामार्ग सर्वात जलद असेल आणि 12 तासावरून प्रवासाची वेळ 6 तासावर येईल अशी घोषणा प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग याचे अंतर 460 किलोमीटर आहे। मात्र हा नवा महामार्ग 376 किलोमीटर लांबीचा असल्याने 90 किलोमीटर अंतर कमी होणार आहे। त्यामुळे कोकण रेल्वेप्रमाणे हा महामार्ग अधिक सरळ असणार आहे। अटल सेतूवरून अलिबाग, शहाबाज येथे पहिला टप्पा आहे। तेथून पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत हा महामार्ग जाणार। महामार्गाच्या मार्गिका 6 असून 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असेल। कोकणातील तालुक्यातील या महामार्गाचा प्रवास होईल। मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग या 2 महामार्गांच्या मधून जाणारा हा महामार्ग आहे। इंटरचेंज येथे वाहने प्रवेश करू शकतील, तसेच बाहेर पडू शकतील। अलिबाग, शहाबाद, रोहा, घोसळे, माणगाव, मढेगाव, मंडणगड, केळवट, दापोली, वाकवली, गुहागर शहर, रत्नागिरी, गणपतीपुळे, राजापूर, भालवली, देवगड शहर, मालवण शहर, कुडाळ, चिपी, सावंतवाडी शहर, वेंगुर्ले, बांदा येथून हा महामार्ग मार्गस्थ होईल। 41 बोगदे, 21 मोठे पुलर, 50 छोटे पूल यात समाविष्ट आहेत। या महामार्गासाठी 3792 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे। यातील 146 हेक्टर वनजमीन आहे। केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। पर्यावरण विभागाच्या सूचना लक्षात घेऊन आरेखनात काही बदल करण्यात आले आहे। हा महामार्ग पूर्ण करण्याची वेळ 3 वर्ष देण्यात आली आहे। मात्र पूर्वीच्या रखडलेल्या 2 महामार्गांचा इतिहास पाहता डेडलाईन पाळली जाण्याची शक्यता कमीच आहे। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।